सकाळी होता नाही रात्री होता. तो मुलगा चांगला आहे, त्याच्यात थोडा प्रॉब्लेम आहे. फक्त पोरगा तो खूप छान आहे, हुशार तो तुमच्यापेक्षा जास्त आहे. ऑफलाईन कॉलेज असतं ना तर तो आज टॉपला असता, म्हणजे मी त्याला मार्गदर्शन करून हे केलं असतं. चलो रेकॉर्डिंग स्टार्ट. IBF क्लास आज आहे ना, तुम्ही जॉईन करून बघा, एका दुसऱ्याने जॉईन झाले तर मला समजेल. बघा सर कोणच नाही मला बुक दाखव. बदली झाली, चला ठीक आहे. ओके, अमित शाही झाली आहे. सुरू करूया आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा आपला टॉपिक होता. आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे बघितलं, ह्युमन रिसोर्स हा कुठच्याही ऑर्गनायझेशन मधला एक प्रिशियस म्हणजे सगळ्यात महत्वाचं सोर्स आहे, आणि त्याची आपण ॲटमोस्ट केअर केली, म्हणजे जास्तीत जास्त केअर केली पाहिजे. याला आपण काय म्हटलं, ओके. आपण पुढे जाऊया. तुम्हाला मी सांगत होतो ह्युमन रिसोर्स ही कुठच्याही संघटनेतील एक अतिशय महत्वाची आणि प्रिशियस रिसोर्सेस आहे, आणि तुम्ही तुमच्या ह्युमन रिसोर्सची ॲटमोस्ट केअर करणं हे तुमचं महत्वाचं मार्ग आहे. आणि तुमच्याकडे जेवढा चांगला ह्युमन रिसोर्स असेल तेवढी तुमची ऑर्गनायझेशन काय होत असते, पुढे जात असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्युमन रिसोर्सची जास्तीत जास्त काळजी घेणं हे तुमचं काय आहे, कर्तव्य आहे. आता आपण पुढे जाऊया. 1 मिनिट थांबा. ओके, 1 मिनिट थांबा. चलो आपण ह्युमन रिसोर्सची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. हो झालं, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढे ह्युमन रिसोर्सचे महत्व आहे ते 4 लेवलला आहे. पहिले आहे ऑर्गनायझेशनल म्हणजे कुठचीही संघटना. आवाज येतोय माझा? ओके, हा स्क्रीन ऑफ केलं. ओके. आपण सिग्निफिकन्स बघतोय. पहिले सिग्निफिकन्स हे ऑर्गनायझेशनल सिग्निफिकन्स म्हणजे त्या संघटनेच्या दृष्टिकोनातून महत्व. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं प्रोफेशनल सिग्निफिकन्स म्हणजे ते मलाही त्याचा फायदा होणार, जे मला जर ट्रेनिंग केलं तर संघटनेला फायदा होणार, मलाही फायदा होणार. तिसरं आहे सोशल सिग्निफिकन्स. सोशल सिग्निफिकन्स म्हणजे काय सांगा, की समाजाला त्याचा काय फायदा होणार आहे. समाज म्हणजे काय, आपल्या आजूबाजूचे गोष्ट. आता माझ्यासारखा जर चांगला शिक्षक दळवी कॉलेजमध्ये असेल तर त्याचा तळेरी गावातल्या लोकांना फायदा होणार. मध्ये मध्ये मी बाहेर जाऊन पण लेक्चर घेणार, पहिली दुसरीच्या मुलांनाही शिकवू शकतो.
काय पण करू शकतो. मग हा फायदा कोणाला झाला? समाजाला. किंवा माझे विद्यार्थी असतील त्यांना मी चांगलं शिकवतो, ते जाऊन शेवटी पुण्यात शिकवतील, गावात शिकवतील, त्यांना फायदा होतो. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात शेवटी जो फायदा होतो तो नॅशनलला. कारण कुठच्याही देशाची खरी संपत्ती हा काय असतो? माणूस असतो. माणसं जेवढी चांगली तेवढं ऑर्गनायझेशन पुढे जातं. मग या 4 लोकांच्या दृष्टिकोनातून काय आहे? महत्व आहे. ऑब्जेक्टिव्ह पाठ करा. मी तुम्हाला फंक्शन सांगत होतो ह्युमन रिसोर्स, याचे 10 तुम्हाला मी फंक्शन शिकवले होते. पहिलं फंक्शन काय? ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे की तुमच्याकडे कसा ह्युमन रिसोर्स पाहिजे, किती पाहिजे, कोणत्या संख्येने पाहिजे, याचं काय करायचं? प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला जॉब डिझाईन करावं लागेल. जॉब डिझाईन म्हणजे काय? मला बाबा 10 माणसं पाहिजे. मग 10 माणसं पाहिजे तर त्यातले क्लार्क किती पाहिजे? 2 पाहिजेत. शिपाई 2 पाहिजेत. मग शिपायाचं काम काय आणि क्लार्कचं काम काय हे तुम्हाला सांगायला आलं पाहिजे. जॉब डिझाईन म्हणजे तो माणूस काय काम करणार असं नाही. शिक्षकाने काम कुठचं करावं? शिक्षकाचं. मी ऑफिसला मदत नाही केली म्हणून मला जॉबवरनं काढून टाकणार नाही. ते काम मी व्हॉलेंटिअरली करतो. व्हॉलेंटिअर म्हणजे स्वेच्छेने मी ऑफिसची कामं करतो, जे माझं काम नाहीये. पण मी लेक्चर घेतले नाही तर मला जॉबवरनं काढून टाकणार. याला काय म्हणतात? जॉब डिझाईन. नरेश शेट्टी ऑफिसचं काम करतो, एनएसएसचं काम करतो, लेक्चर घेतो, हे नाही. असिस्टंट प्रोफेसरने काय करायला पाहिजे? असिस्टंट प्रोफेसरने काय करायला पाहिजे? लेक्चर घ्यायला पाहिजे. याला म्हणतात जॉब डिझाईन. जॉब डिझाईन म्हणजे जे आपण पद निर्माण केलं तो काय करणार आहे. म्हणजे प्लॅनिंग करायची माणसं असणार आहे. मग आपण ठरवलं एक क्लार्क आणि एक शिपाई असणार आहे. शिपाईचं काम काय करणार आहे आणि क्लार्कचं काम करणार आहे. समजलं? शिपाई दादागिरी असा बसला आणि क्लार्क त्या शिपाईची कामं करतो, तो त्या दोघांचा प्रश्न आहे. पण तुम्ही जॉब डिझाईन केली पाहिजे की शिपायाची कामं काय आणि क्लार्कची कामं काय. याला म्हणतात जॉब डिझाईन. जॉब डिझायनिंग झालं म्हणजे कोण काय काय काम करणारे ठरलं की तुम्हाला स्टाफिंग करावं लागतं. स्टाफिंग म्हणजे काय? जे कोण चांगली माणसं असतात, जी क्वालिफाईड असतात, त्याच्यानंतर जी चांगली माणसं आहेत त्या सगळ्या चांगल्या माणसांना कोण फोन करतो? आता आवाज येतोय? स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे काय ते समजलं ना? स्टाफिंग म्हणजे काय? तुम्ही चांगली माणसं अट्रॅक्ट केली पाहिजे आणि त्यांची इंटरव्ह्यू घेतली पाहिजे आणि त्यांना जॉब दिला पाहिजे. म्हणजे काय? चांगली माणसं अट्रॅक्ट करायची, त्यांना जॉब दिला. आता जॉब दिल्यावर त्यांना काय द्यायचं? ट्रेनिंग द्यायची. मग ती चांगली होणार, चांगलं काम करणार. ट्रेनिंग दिल्यावर त्यांचं अप्रायझल करायचं. अप्रायझल म्हणजे मूल्यमापन करायचं, या खरंच चांगला काम करतोय की नाही करत. अप्रायझल करून थांबायचं नाही. अप्रायझल करून त्यांना कंपेन्सेशन अँड रिवॉर्ड द्यायची. म्हणजे त्यांना भरपाई द्यायची, त्यांना बक्षीस द्यायची. त्याला म्हणतात कंपेन्सेशन अँड रिवॉर्ड. कंपेन्सेशन अँड रिवॉर्ड दिलं म्हणजे काय? कामात एखादा कामगार तुम्ही आणला आणि त्याला जॉब दिला, इथपर्यंत तुमचं काम संपत नाही. तर एक रिलेशन डेव्हलप करायला पाहिजे कोणात? एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये. असे झाले हे 7 मुद्दे. आता शेवटचे राहिले
आता आवाज येतोय का? आवाज यायचा बंद झाला की सांगा. मगाशी येत होता. ओके. अमिषा आवाज येतोय? अदिती, मिसबा, कोमल, पूनम, सोनाली येतोय ना? आवाज नाही आला तर डायरेक्ट मला कॉल करा. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. तुम्हाला मी सांगितलं पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस म्हणजे काय? एक वही असते आणि त्या वहीमध्ये सगळं काही लिहिलेलं असतं. म्हणजे की ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज काय आहेत किंवा तुमचं रिलेशन कसं असणार आहे, कोणी काय काम केलं पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं. त्याला काय म्हणायचं? 1 मिनिट. त्याला काय म्हणतात? पॉलिसीज प्रॅक्टिसेस म्हणतात. म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये कसं असणार आहे, काय असणार आहे, तुम्ही काय काय करणार आहात, त्याला काय म्हणतात? पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. पगार कधी होणार आहे, ओके, कधी कधी पगार नाही होणार आहे, हे सगळं. आता बघा, पगार सध्या नाही झाली, कोण नाही कॉलेजमध्ये, ते आधीच ठरलेलं असतं. त्याला म्हणतात पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. कोणाचा त्याला विरोध नाही. समजला विषय? याला म्हणतात पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. 30 नोव्हेंबरला ऑर्डर संपेल. 4 तारीखपासून पुन्हा सुरू होईल. ओके, 4 तारीखला पुन्हा जत्रा होईल. असं असतं, असं असतं. त्यात काय असं काय चुकीचं नाहीये, चुकीचं नाहीये. ही पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस असतात. हे 3 दिवसाची गॅप असते, मग प्रत्येक जण आपल्या प्रियजनांना वेळ देऊ शकतो. यात काय चुकीचं? पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. ओके, आता पुढे बघूया. बघा, द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट फोटो शेअर करायला पाहिजे ना? अगदी ग्रुपला फोटो टाक. ओके, चलो. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पॉलिसीज अँड practices. बघा, the human resource management policies and practices of an organization are usually compiled from a personal manual. पर्सनल मॅन्युअल म्हणजे एखादं पुस्तक असतं. या पुस्तकामध्ये तुमच्या पॉलिसीज आणि प्रॅक्टिसेस लिहून दिलेल्या असतात. आता त्याचे ऑब्जेक्टिव्ह आणि बेनिफिट काय ते आपण बघूया. बघा, पहिले आहे अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? आपल्याला समजतं प्रत्येक आवाज येतोय का? ओके, बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पहिले म्हणजे काय? अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे काय? समानता. उदाहरणार्थ, एखादा माणूस पहिल्यांदा एका जॉब मध्ये काम करत होता. तिकडे सरळ सांगितलेलं, तुम्ही मुलगी असाल की मुलगा असाल, आम्हाला काय फरक पडत नाही, दोघंही कामावर येतात, दोघांनी समान काम केलं पाहिजे. ही कुठची पॉलिसी होती? एका संस्थेची. तो जॉब सोडून तुम्ही माझ्या संस्थेमध्ये आला, तिकडे मी सांगितलं एखाद्या मुलीला बरं नसेल तर ती आराम करेल, तिला पगार मिळेल. पुरुषाला बरं नसेल तर कारण चालणार नाही, त्याने यायला पाहिजे. मुलगी 6 नंतर घरी जाईल, तिला कोणीही 6 वाजल्यानंतर एकही मिनिटं थांबवणार नाही. पुरुषाला थांबावं लागेल 9 पर्यंत, नाहीतर पगार कट होईल. तुम्ही एखाद्यावर भांडण करू शकतो ना, तर तेव्हा तुम्ही त्याला पुस्तक दाखवायचं. काय? आमची संस्था आहे ती मुलींना काय देते? प्राधान्य देते. त्यामुळे मुलींना आम्ही 6 वाजता घरी सोडतो. तुला कामावर थांबावं लागेल, तुला सुट्टीच्या दिवशी कामावर यावं लागेल, बोलवलं तर. मुलींना आम्ही बोलवणार नाही. मग तिकडे ऑब्जेक्शन यायचं नाही. ती पण माझ्या एवढाच पगार घेते, मी पण त्याच्या एवढाच पगार घेतो, काय नाही. तुला जो काय मॅनेजर सांगेल ते चुकीचं जरी असेल तरी फॉलो करावं लागेल. मॅनेजरशी कुठचाही वाद घालायचा, सरळ लिहिलेलं आहे पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस मध्ये. तुम्हाला अंडरस्टँडिंग होतं काय? त्यांनी या बॉस इज ऑलवेज राईट. बॉस मूर्ख वाटला तरी पण उलट सांगायचं, तू बॉस हो भविष्यात, आता नाही, आता तू बॉस हो, आणि मग तुझ्या पॉलिसीज राबव. आता त्याला तू तत्वज्ञान शिकवायला जाऊ नको. याला म्हणतात काय? अंडरस्टँडिंग. म्हणजे पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस हे एक प्रकारचं मॅन्युअल असतं. काय असतं? मॅन्युअल. मॅन्युअल म्हणजे पुस्तक असतं, त्या पुस्तकात सगळं लिहिलेलं असतं, हे असं असं चालतं.
आमचं कॉलेज 7:50 ला सुरू होतं. कशाला 7:50 ला सुरू होतं? 9 वाजता सुरू करा. चालणार नाही. 7:50 ला सुरू होणार ते. समजलं? मी रात्री 3 ला झोपतो. माझी अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांची लेक्चर हवं काय ते कर. आमचं 7:50 ला सुरू होणार. ये उठ आणि 7:50 ला लेक्चरला ये, नाहीतर जॉब सोडून जा. याला काय म्हणतात? अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग म्हणजे आपल्याला समजतं की बाबा कशा प्रकारे या ऑर्गनायझेशन मध्ये चालणार आहे. ओके, पुढचं काय आहे बघा. एम्प्लॉई फील अ डीपर अंडरस्टँडिंग देअर रोल इन द ऑर्गनायझेशन वेन दे रिअलाइज दॅट पॉलिसी आर रिटर्न हेन्स विल बी युनिफॉर्मली ऍडमिनिस्ट्रेटेड. म्हणजे काय, ज्या पॉलिसीज आहेत ते काय आहेत? लिहिलेले आहेत आणि ते युनिफॉर्मली काय होणार? ऍडमिनिस्ट्रेटर होणार. उदाहरणार्थ तुमची 11 महिन्याची अपॉइंटमेंट आहे, म्हणजे एका महिन्याचा तुम्हाला पगार मिळणार नाही. नाही मिळणार, 11 महिन्याचाच भेटणार. मग तुम्ही काय करायचं? 1 महिना फुकट काम करायचं, नाहीतर काम करायचं नाही. हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण तुमची ऑर्डर किती महिन्याची आहे? 11 महिन्याची. त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवू शकता का? नाही. 11 महिने पूर्ण झाले आणि मी मॅनेजर आहे, मला वाटलं अदिती नको आता. अदितीला मी सांगेल तुझी काय ऑर्डर आता मी काढत नाहीये, तू दुसरीकडे बघ. मग अदितीवर सांगू शकत नाही मी महिनाभर थांबले, मला तुम्ही तेव्हा सांगायला पाहिजे होतं. मी तुला थांबायला सांगितलं नाही. 11 महिने झाले, आपला विषय संपलेला आहे. तू वाट बघितलीस, चूक कोणाची आहे? तुझी. तुझी सोय तू कर. ओके, याला काय म्हणतात? एक अंडरस्टँडिंग येतं. ओके, आणि त्याला लोकांचा विरोध नसतो. समजला विषय? आता इकडे 50,000 पगार भेटतो, आपण होणार परमनंट लवकरच, कारण आपल्याला इकडे साथ आहे, चढून द्या. पण एखाद्याची ऑर्डर नाही आली तर तो काय त्याच्या विरोधात आवाज उठवू शकत नाही. तू घरी जा. समजलं? पुढचं आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्यता. रिटर्न पॉलिसी एड मॅनेजर इन अचिव्हिंग फेअर अँड equitable interpretation of policy that require action on a regularly and recurring basis. There is a consistent application organization policies. It ensures that employee treated equally and avoid prejudice and basis in the decision of the manager. इकडे असं म्हटलंय कन्सिस्टन्सी म्हणजे काय माहितीये, तुमच्याकडे लिहिलेल्या पॉलिसी असल्या की तुम्ही निर्णय घेताना काही निर्णय आपल्याला सारखे घ्यायचे असतात. उदाहरणार्थ सुट्टीचा निर्णय. सुट्टीचा निर्णय म्हणजे समजला ना? सुट्टी कोणाला द्यायची, किती द्यायची? एका माणसाला महिन्यात किती सुट्टी असतात? 1 सुट्टी असते. मग त्याला किती भेटणार? 1 भेटणार. ओके, त्याने जर रविवारचं काम केलं असेल परवानगीने तर त्याला किती सुट्टी मिळू शकतात? 2 मिळू शकतात. एखाद्याचं लग्न आहे आणि त्याला 8 दिवस सुट्टी द्यावी, हा डिसिजन मॅनेजरचा आहे असं त्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आवाज उठवू शकत नाही. आमच्याबरोबर डिस्क्रिमिनेशन होतंय. डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. असा तुम्ही सगळीकडे हाच आरोप होतो की आमच्यावर, प्रत्येकाला वाटतं माझ्यावर भेदभाव होतो. ओके, असा तुम्ही आरोप लावू शकत नाही. पण हे सगळं कुठे समजतं? त्याच्यामध्ये समजतं. एखाद्याची तब्येत बरी नसेल तर आपण त्याला 8 दिवसाचा पगार देणार. तर तिकडे लिहिलेलं असेल तर मॅनेजरला द्यायला काही प्रॉब्लेम नाही. तिकडे लिहिलेलं नसेल तर मॅनेजर सांगेल असं कुठेही लिहिलेलं नाहीये. उद्या तुला बरं नाही, तू सांगतो 8 दिवस, उद्या ती सांगेल बरं नाही फिरायला जाईल, ती सांगेल मला बरं नाही मी फिरायला जाते 8 दिवस. चालणार नाही. हे त्या पुस्तकामध्ये जे लिहिलंय ते पुस्तकामधलं ते काय असतं? कन्सिस्टन्सी राहते. कन्सिस्टन्सी म्हणजे समजलं एक प्रकारचं सातत्य हे राहत असतं. पुढे काय? मॅन्युअल म्हणजे समजलं ना? पॉलिसी अँड प्रॅक्टिस एक पुस्तक असतं. काय असतं त्यांनी? पुस्तक. त्या पुस्तकात असतं ते मॅनेजर काय सांगणार? दाखव. चल पुस्तकात आहे तर दाखव, मी तुझं ऐकतो. माझं लग्न आहे, मी दळवी कॉलेजसाठी दिवाळीला 15 दिवस काम केलं, मला 8 दिवस सुट्टी पाहिजे, नाही भेटणार. पुस्तकात आहे लिहिलेलं तर दाखव की दिवाळीत 8 दिवस सुट्टी केली तर लग्नाला 8 दिवस सुट्टी भेटणार. मग सगळेच सांगणार माझं लग्न आहे, माझं लग्न आहे, माझं लग्न आहे. लग्न काय ते करतोय ते करतो. ओके, आमचा काय रोल नाही त्याच्यात. समजला विषय? तरी मला भेटणार 8 दिवस सुट्टी. ओके, त्याला आता पुढचं आपण जाऊया. पुढचं आहे रिस्पॉन्सिबिलिटीज. रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय होय? जबाबदाऱ्या होय. ओके, बघा ही तुमची परीक्षा ऑफलाईन होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, मी सोबत असेपर्यंत मी रडतो एखाद्यासाठी. एखाद्या माणसाच्या मी सोबत नसेल तर मी रडत नाही. उदाहरणार्थ आता हे दळवी कॉलेज माझं आहे, पणदूर कॉलेज तेव्हा माझं होतं. तेव्हा पणदूर कॉलेजमध्ये जरा जरी काय झालं तर मी भांडण करायचो. आता मला काय फरक पडत नाही. उद्या ते बंद केलं मला वाईट वाटेल. एवढं वाईट वाटेल म्हणजे काय, अरे आपलं होतं आणि बंद झालं. रडणार नाही, दुःख करणार नाही, एक स्टेटसला फक्त फोटो लावेल. त्याच्या पलीकडे माझी जबाबदारी काय नाही. ते बंद पडण्यापासून थांबवणं हा माझा रोल नाही. एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं
तर ती माझ्याबरोबर आहे तोपर्यंतच कुठची आहे, माझी आहे. ती मला सोडून गेली आणि त्याच्यानंतर तिचा नवरा तिला मारतोय, ती प्रॉब्लेम मध्ये आहे. मी काय करू? मी काय करणार नाही. तुझा जे डिसिजन कोणी घेतला तू घेतला, तर भोग कर माझी फळ. माझा काय त्याच्यात रोल नाहीये. बरोबर आहे ना? ओके. तिने सांगितलं माझ्या पोराला कुठेतरी जॉबला लाव, तर लावेल. तेवढं करेल माणुसकीच्या नात्याने, ओळखीचा माणूस म्हणून, प्रेम म्हणून नाही. तसंच आहे आपलं. आपल्या आता मी फेब्रुवारी ट्रेनिंगला जातो, तुम्हाला मी शिकवणार सगळं, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या परीक्षेला तुमचे जे काय हाल होणार त्याचं दुःख मला नाही, कारण मी तिकडे मैदानातच नाहीये ना. मी असताना तुमच्यासाठी रथावर जोपर्यंत होतो तोपर्यंत कृष्ण अर्जुनाबरोबर होता. रथावर कृष्ण नाही तर मग अर्जुन हरला म्हणून कृष्णाला काय फरक पडत नाही. फक्त वाईट वाटेल, आपला माणूस होता हरला. त्यामुळे ही लेक्चरला जे बसत नाही त्यांच्या कर्माचे ते. ट्रेनिंग वरून आलो की मी माणूस चेंज झालेला असेल, एवढं मात्र नक्की. 3.5 महिन्यात मी चेंज होणार म्हणजे होणारच. तुमचं टीवाय पूर्ण होणार मी पर्यंत. मग हा शेटी असा असेलच असं सांगता येत नाही, वेगळा असेल. रिस्पॉन्सिबिलिटीज, कारण खूप खूप हे असतं, ते ट्रेनिंग कठीण असतं. आणि त्यात माणसाची पूर्ण ना पर्सनॅलिटी चेंज केली जाते, विचार बदलवले जातात. आणि विचारही कसे असतात, आपण जे ऐकतो तसे आपण घडतो. आता तुम्ही माझे विचार करता, ऐकता म्हणून माझ्यासारखे घडता. आपली बीबीआयची सगळी पोरं शांत आहेत का? आम्ही शांत आहोत. समजला विषय? असं जे असतं, लक्षात घ्या त्या गोष्टी. मला बघू कोणाचे विचार भेटतात. ओके, पुढचं आहे. लाईफ मध्ये मात्र ना एका व्यक्तीवर खूप प्रेम करावं, खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रेम करावं, आणि ती व्यक्ती आपल्याला फसवून जावी. लाईफ मध्ये ना मग कुठला तरी एक रोग असतो बघा, लहान मुलांना तो होतो. तो झाल्यानंतर त्यांची इम्युनिटी खूप वाढते. तसं होतं मग लाईफ मध्ये कसलाच त्रास होत नाही. कोणी फसवलं, कोणी त्रास दिला, कोणी मनासारखं वागलं नाही, कोणी मैत्री तोडली, दुश्मन ना करे ऐसा दोस्त नाही काम क्या, काही वाटत नाही आपल्याला. कारण एका व्यक्तीने आपल्याला असं फसवलेलं असतं, एवढी वाट लावलेली असते की आता काय अलग अब कुछ नहीं लगता, अब अच्छा लगता है, जो होता है वो होने दो, कोई प्रॉब्लेम नाही. अगदी पुढचा फोटो पाठव रिस्पॉन्सिबिलिटीजचा. द पर्सनल पॉलिसीज मॅन्युअल मेक द एम्प्लॉई फील मोर सिक्युअर, कॉन्फिडंट, मोर ॲट वन विथ ऑर्गनायझेशन. तुमचं जे काही पर्सनल पॉलिसी मॅन्युअल असतं म्हणजे काय असतं, पुस्तक असतं. त्यामुळे कॉन्फिडन्स असतो माणसाला. उदाहरणार्थ, मला 11 महिने कोणी जॉबवरचा काढणार नाही, लेक्चर नाही घेतले तरी चालतील, मला कोण माझ्या जॉबला हात लावू शकत नाही. माझा 8 तारीखला पगार हा काय गुरुवार, 8 तारीखला माझा पगार हा होणार आहे, नाही का होणार? म्हणजे आपल्याला मनात एक प्रकारची भीती नसते. आपल्याला माहिती असतं 8 तारीखला पगार होणार. ओके, तर यालाच काय म्हणतात, यामुळे माणूस काय म्हणतो, कॉन्फिडेंट बनतो, त्याला विश्वास येतो. आणि तो ऑर्गनायझेशन मध्ये पण कॉन्फिडंट असतो. त्याला माहिती असतं की मला आता इथं काय प्रॉब्लेम नाहीये. प्लस त्याला हे पण माहिती असतं की हे ऑर्गनायझेशन वाला माझं काय वाकडं करू शकतात, हे पण त्याला माहिती असतं. त्यामुळे तो तशा प्रकारचे काय घेऊ शकतो, डिसिजन घेऊ शकतो. मॅनेजरच्या विरोधात जर गेलो मी, बॉस इज ऑलवेज राईट, तर बॉस मला उद्या जॉबवरनं काढून टाकू शकतो, काहीही कारण न देता. असं मॅन्युअल मध्ये लिहिलेलं असेल तर तुम्ही काय लावणार, तुमचा जो सुपिरियर आहे, जो कोण प्रमुख आहे, त्याच्याशी 100% काय राहणार, प्रामाणिक राहणार, त्याची गुलामी करणार. तुम्हाला जॉब हवा असेल तर. याला काय म्हणतात, याला म्हणतात रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी करतात. ओके, प्रत्येक जण मुवमेंट होते रिस्पॉन्सिबिलिटीवर. प्रत्येकाला आपली जबाबदारी समजते. मी लेक्चर घ्यायला पाहिजे, लेक्चर नाही घेतले तर मला जॉबवरनं काढून टाकू शकतात. मुलांचा फीडबॅक घेतला जातो, मुलांनी माझा वाईट फीडबॅक दिला तर मला काढून टाकतील पुढच्या 11 महिन्यांनी. ही जर मनात भीती असेल तर तो रिस्पॉन्सिबिलिटीचं काय करतो, विचार करतो, आणि तशा प्रकारे त्याचं काय असतं, काम असतं. समजला विषय? चलो पुढे आहे लाईन ऑफ अथॉरिटी. लाईन ऑफ अथॉरिटी म्हणजे कोण कसं काम करणार आहे, त्याला काय म्हणतात, लाईन ऑफ अथॉरिटी. ओके, द टॉप मॅनेजमेंट कॅनॉट मेक ऑल डिसिजन इन द ऑर्गनायझेशन. हे टॉप मॅनेजमेंट असतं. टॉप मॅनेजमेंट म्हणजे काय, आमचं टॉप मॅनेजमेंट म्हणजे आमचा कुलगुरू. कुलगुरू आमचे कुठे असतात, टॉप मॅनेजमेंट. ओके, कुलगुरू नंतर प्रकुलगुरू, प्रकुलगुरू नंतर रजिस्ट्रार, रजिस्ट्रार नंतर डायरेक्टर, डायरेक्टर नंतर ऍडमिनिस्ट्रेटर, ऍडमिनिस्ट्रेटर नंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट, हेड ऑफ द डिपार्टमेंट नंतर टीचर. आय एम ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ द कॉलेज. ओके, मी त्या स्टेजला. म्हणजे कसं असतं, काही डिसिजन टीचरने घ्यायचे असतात की मी माझा लेक्चर कसा घेईन.
ते कुलगुरू सांगणार आहे का? मी इंग्लिश मधनं घ्यावा की मराठी मधनं घ्यावा हे कोणाला ठरवावं लागतं? मला ठरवावं लागतं. याला म्हणतात, हा डिसिजन तो घेतो. मला परमनंट करायचं आहे किंवा नाही याची साईन कोण करणार? कुलगुरू करणार. पण इथनं तो प्रस्ताव पाठवायचं काम कोणी करायचं? डायरेक्टरने. प्रस्ताव तयार कोणी करायचा? ऍडमिनिस्ट्रेटरने. हे काय असतात? नियम असतात. मग यालाच काय म्हणतात? लाईन ऑफ ऑथॉरिटी. कुलगुरूंना माहिती असेल का नरेश शेट्टी कसा येतो? मग नरेश शेट्टीला रिकमेंडेड कोण करणार? डायरेक्टर. हे एक प्रकारचं काय असतं? हिरार्ची असते. हिरार्ची म्हणजे क्रम असतो. सगळे डिसिजन टॉप मॅनेजमेंट कडलं घेतले जाणार नाहीत. कधी होणार आहेत का? इथं सरस्वती पूजन करायचंय, 10,000 खर्च आहे. 10,000 खर्च आहे की नाहीये कोण ठरवणार? मी ठरवणार, ऍडमिनिस्ट्रेटर. मी सांगणार यांना, कुणाला? आपल्या डायरेक्टरला. डायरेक्टर म्हणेल हा तू सांगतो म्हणजे 10,000 असेल. तो कुलगुरूंना सांगणार, मग कुलगुरू सांगणार द्या 10,000. समजलं? डायरेक्ट कुलगुरू सांगायला गेले तर ते काम काय काय करणार? ते ही कामं करू शकत नाहीत. बघा, बट दे ऑफन नीड टू से द टॉप मॅनेजमेंट फील सबऑर्डिनेट कुड मेक डिसिजन जस्ट लाईक वुड देन वुड बी लेस रिक्युडंट द पर्सनल पॉलिसी मॅन्युअल अचीव दिस डिझायरेबल रिलेशनशिप. मात्र सही कोणाची असते? कुलगुरूंची. समजलं ना? मात्र ही जी काय अथॉरिटी आहे, लाईन ऑफ अथॉरिटी, म्हणजे कोण कसं कसं काम करणार, कोण कोणाला रिपोर्टिंग करणार. रिपोर्टिंग म्हणजे वर 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 सांगणं. मी डायरेक्ट कॉलेजमधली गोष्ट कुलगुरूंना सांगू शकत नाही. तो बाकीच्यांचा काय होणार? अपमान होणार. मी कोणाला सांगणार? डायरेक्टरला. डायरेक्टर वर वर वर. ही लाईन ऑफ अथॉरिटी त्या पुस्तकामुळे समजते. मी तुझं काय ऐकावं? मी मोठा आहे असं म्हणू शकत नाही. समजलं? इकडे बीबीआयचे हेड ऑफ द डिपार्टमेंट मी आहे. मग आपल्या डिपार्टमेंटचे लेक्चर व्हायला पाहिजे. त्या संबंधित सूचना देण्याचा अधिकार कोणाला आहे? मला आहे. मग तिकडे असं म्हणू शकत नाही कोण की मी माझं वय एवढं आहे किंवा माझं शिक्षण एवढं आहे, मी 10 वर्ष काम केलं, असं कोणीही काय बोलू शकत नाही. त्याबद्दलची अथॉरिटी कोणाला आहे? मला. समजलं? हे त्या पुस्तकावरनं समजतं. नाहीतर प्रत्येक जण काय करेल? भांडण करेल. तू काल सकाळी याला तू मला शिकवणार आहे, तुझं वय काय माझं वय काय, असे विषय निर्माण होणार. ते विषय होऊ नयेत म्हणून काय उपयोगी असतं? पर्सनल मॅन्युअल. पर्सनल मॅन्युअल म्हणजे समजलं? ते पुस्तक. ते पुस्तक तुम्हाला गायडन्स करतं. पुढचं एक, अवॉइड पुढचं आहे अवॉइड तुम्ही बोलला होता की बुक मध्ये द्यायचं नाही, मी घालणार points. तर मग आम्ही तो तसं पहिलं वाक्य लिहा त्याचं. पहिलं वाक्य लिहा. ऑर्गनायझेशन पर्यंत. पुढे देअर आर. पुढे वाक्य लिहा. देअर आर देअर इज hierarchy. There is hierarchy in organization. There is hierarchy in organization. We can understood understand yes stood नको understand these THIs these hierarchy and relationship through पर्सनल मॅन्युअल. ओके, आपल्याला समजतं याच्या माध्यमातून. चला पुढचं लिहा. अवॉइड कन्फ्युजन अँड इंडिशियन. कन्फ्युजन म्हणजे काय ते बघा. द पर्सनल पॉलिसी मॅन्युअल क्लिअरली स्टेट द ऑर्गनायझेशन पॉलिसी विथ रिगार्ड फ्रॉम द recruitment to treatment of employee. These manager have
ready guide with can base their decision. These help to avoid confusion and indecision म्हणजे काय सांगा. कन्फ्युजन म्हणजे काय होतं, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की आता मी कोणाला जाऊन हे सांगावं. आवाज येतोय आता? ओके. अवॉइड कन्फ्युजन अँड इनडिसिजन म्हणजे काय? कन्फ्युजन म्हणजे काय की कन्फ्युजन म्हणजे वेगवेगळी आता दिसते ना. आता आवाज येतोय? ओके. कन्फ्युजन अँड इनडिसिजन. ओके. कन्फ्युजन म्हणजे काय, आपलं कन्फ्युजन होतं आणि इनडिसिजन म्हणजे आपण योग्य डिसिजन घेऊ शकत नाही. कारण जो माझा अधिकारच नाही तुम्ही डिसिजन घेऊ शकतो का? तुम्हाला आता खर्च करायचा असेल कॉलेजच्या एका प्रोग्रामवर, मग तुम्ही तो खर्च करू शकता. त्यासाठी परवानगी कोणाची घेतली पाहिजे? यांची घेतली पाहिजे, कुलगुरूंची. मी माझ्या खिशातून पैसे देणार आहे का? नाही. तुम्ही माझ्याकडे पत्र दिलं, ते पत्र तसंच राहील. हिने बोनाफाईडसाठी अर्ज माझ्याकडे केला, तो अर्ज काय राहील? तसाच राहील. समजला विषय काय तो? मग असं होऊ नये म्हणून कन्फ्युजन होऊ नये हे पर्सनल मॅन्युअल वरनं आपल्याला समजतं की कोणाचं काम काय आहे, कोण काय काय करणार आहे. पुढचं आहे पुढचं आहे परसेप्शन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. परसेप्शन म्हणजे काय की सॉरी प्रिपरेशन आहे ते. परसेप्शन म्हणजे माहिती तुम्हाला दृष्टिकोन. प्रिपरेशन मी अवॉइड मिसअंडरस्टँडिंग राहिलं ना बघा. A written document of the organization policy reduce misunderstanding among employee and promote cordial relations. Cordial relation. मला सी दिसत नाही, मध्ये मध्ये ओई दिसत नाही. ओके. काल रात्री 3ला झोपलोय. ओके. बहिणीशी बोलत बोलत मुद्दा. काल मी मोबाईल माझा स्विच ऑफ होता. तिने मला शोधायला पाहिजे ना मी कुठे येतो, तिने मला शोधलं नाही. मग तिचं मी डोकं खाल्लं. 1ला आलो, तिला उठवलं, मग तिचं मी डोकं खाल्लं मानलेल्या बहिणीचं. ओके. माझी बहीण मला मारेल, ती म्हणजे माझा अभ्यास करायचा, तू हवा तिकडे जा, काय फरक पडत नाही मला, मी जायला सांगितलं नव्हतं. ओके. असू दे. अवॉइड मिसअंडरस्टँडिंग म्हणजे रिटर्न डॉक्युमेंट असेल ना तर मिसअंडरस्टँडिंग कमी होतं. मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काय? गैरसमज. तो मला का सांगतो, का सांगतोय म्हणजे तो तुझा बॉस आहे म्हणून तो तुला काम सांगतो, मी त्याचं काय ऐकू असं प्रश्न पडणार नाही. त्यामुळे पहिलेच वाक्य आणि प्रमोट कॉर्डियल रिलेशन. कॉर्डियल रिलेशन म्हणजे एक चांगलं रिलेशन तुमचं त्याच्याबरोबर निर्माण होतं. नाहीतर तुम्ही रोज म्हणाल हा मला काम काय सांगतो, अरे तुझा बॉस आहे मग तुला तो काम सांगणार आहे. मी ते येऊन काय खुर्चीवरच बसून राहणार आहे का? तुला काम तो सांगणार आहे, तू काम करणार आहे. त्याला काम कोणतरी सांगणार आहे त्याच्या. ओके. चलो आगे बढ़ते. पुढचं आहे प्रिपरेशन ऑफ प्रिपरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. तुम्ही जेव्हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं काय करत असता, प्रिपरेशन करत असता. ओके. काय करत असता? प्रिपरेशन करत असतात. तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे? रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्रिपरेशन ऑफ मॅन्युअल. आता नियम कोणतरी तयार करणार ना, आपल्या कॉलेजचे नियम मी तयार केले. ओके. म्हणजे मी तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर होतो, समन्वयकांच्या सल्ल्यानुसार मी काय केले, नियम तयार केले. मग ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली पाहिजे. द ऑर्गनायझेशन शुड फर्स्ट
फॉरमोस्ट डिसाइड अपॉन द पर्सन हु विल रिस्पॉन्सिबल फॉर द प्रिपरेशन ऑफ पर्सनल पॉलिसी अँड मॅन्युअल. पहिलं काम काय आहे, पहिला माणूस नेमला पाहिजे की जे आता पॉलिसी तयार करणारे पुस्तक ना, याने असं वागायला पाहिजे, त्याने असं वागायला पाहिजे. मग हे तयार कोण करणार, याला काय करायला पाहिजे, तो जॉब डिझाईन करेल. हा दानिया काय करणार असं तो लिहिणार नाहीये. तर NSS ऑफिसर काय करणार, NCC ऑफिसर काय करणार, अकाउंट काय करणार, ऍडमिनिस्ट्रेटर काय करणार, हे तो लिहिणार आहे. आज दानिया अकाउंट मध्ये असेल, उद्या ती ऍडमिनिस्ट्रेटर मध्ये गेली तर त्याचा रोल काय होतो, चेंज होतो. त्यामुळे दानिया काय करणार आहे असं तो लिहिणार नाहीये. तो पर्सनल पॉलिसी मॅन्युअल तयार करताना तुम्हाला जॉब डिझाईनचा विचार करावा लागेल. कुठचा, जॉब डिझाईनचा. याचा विचार करायचा नाही हा माणूस काय करणार, तो माणूस काय करणार. तुमच्यावर पण अशी वेळ यावी की तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर पोहोचावे माझ्यासारखं. ओके चलो, आय एम हॅपी. पुढचं बघा, ज्या संस्थेमध्ये तुम्ही कामाला जाता, तुम्हाला एक मी साधी ट्रिक सांगतो. हे माझं अध्यात्म म्हणा किंवा वास्तुशास्त्र म्हणा, मी या वास्तूमध्ये आहे. कसं असतं, हे कॉलेज हे एवढं एवढं मोठं झालं, ते अनेकांचे त्यात प्रयत्न लागलेले असतात. बऱ्याच जणांनी प्रचंड कष्ट केलेले असतात आणि ते बाहेर फेकले पण जातात. मग त्यांचं ना, आत्मा म्हणत नाही मी, पण ते दुःखी विचार असतात ते तिकडेच राहतात. विचार म्हणजे, मी आता दळवी कॉलेजसाठी भरपूर काम केलं आणि उद्या मला दळवी कॉलेजमधून काढून टाकलं तर मी इथनं रडत जाईल. माझा काय आत्मा इकडे राहणार नाही, मी कुठेतरी जॉबला जाणार, माझं बरं करणार. पण ती रडलेली भावना असेल ती कुठं असते, तिकडेच असते. आणि तिकडे त्या इमारतीमध्ये तुम्ही जेव्हा असं म्हणता की अरे मी आलो आणि मी किती ग्रेट काम केलं, तर ती रडलेली आत्मा म्हणते बाबा तुझ्यापेक्षा नरेश शेट्टी खूप ग्रेट काम करायचा. असं म्हणू नको, माझ्यामुळे हे दळवी कॉलेज आहे असं म्हणू नको. बेसिकली काय करायचं असतं, मी येताना ना 3 मिनिटं तरी तिकडे थांबून हात जोडून पाया पडतो. असा पाया पडत नाही स्टाईल मध्ये, असा पाया पडत करून येत नाही, सलाम वालेकुम करत येत नाही, असा करून येत नाही. ओके, असा करून येत नाही. व्यवस्थित तिकडे पाया पडतो, हात जोडतो, पहिली खाली हात लावतो, तिकडे व्यवस्थित पाया पडतो, हात जोडतो. सगळ्या पद्धतीत पाया पडतो, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या धर्मांचे होतो. सगळं झाल्यानंतर शिखांसारखं असं डोकं पण ठेवतो. समजला विषय. आता साधं लॉजिक आहे, तिकडे नमस्कार करताना सुरुवातीपासून विचार करायचा की ही ऑर्गनायझेशन, ही जागा आहे, त्या जागेला पहिला नमस्कार करावा. 2-3 हजार वर्षापूर्वी ही जागा सेव राहावी म्हणून कोणतरी जीव पण दिला असेल ना, किंवा रक्त पण सांडलं असेल, शिवाजी महाराज वगैरे डिस्काउंट केलं असेल, त्यांना पहिला नमस्कार करावा. त्याच्यानंतर ही सगळ्यांना क्रमवार नमस्कार करत यावा, कोणी 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 काय 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 केलं. इकडे जे कोण सर्व शक्ती आहे सगळ्यांना नमस्कार करावा, वास्तूला नमस्कार करावा, दळवी सरांना नमस्कार करावा, त्यांच्या आईला नमस्कार करावा. त्याच्यानंतर इतर जे शिक्षक होते, ते शिक्षकांनी काम केलं, त्याच्यानंतर त्यांना सोडून जावं लागलं, विद्यापीठाची ऑर्डर नाही आली म्हणून ते दुःखी होऊनच गेले असतील, त्यांना नमस्कार करावा. तुमच्या सगळ्यांमुळे मला हे मिळालं, आता मी काम करतो, काय चुकलं तर मला सांभाळून घ्या, असा नमस्कार करावा. सगळे लोक ना, सगळ्या भावना या 100% असतात इकडे, ते 100% काय करतात, तुम्हाला हेल्प करतात आणि तुम्हाला आपोआप तुम्ही वर जातात. त्यामुळे जी कुठच्याही इमारतीत जाताना तिकडे काय करावा, वास्तूला नमस्कार करावा. कारण ती वास्तू नसते, बऱ्याच लोकांनी त्याच्यासाठी आपलं काय काय समर्पित केलं असतं. असं जर करत असाल तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही कधीच पडणार नाही. दळवी कॉलेजमध्ये माझ्यासाठी नेहमी चमत्कार घडतोच. समजलं ना. तुमचा शेवटचा पेपर सफल पण झाला नव्हता, माहितीये ना, माहितीये ना, झाला होता का, जशाक तसा पेपर होता ना. ते का घडलं, त्यांनी भरपूर प्लॅन केलेले, ते सगळ्यांसाठीच त्यांनी शपलचे वगैरे रूल लावले होते. कदाचित माझ्या पेपरला तू लावायची बुद्धी त्यांना झाली नसेल. विद्यापीठाला नरेश शेट्टीचा पेपर आहे, त्यांना माहिती होतं का माझं आहे म्हणून, नको लावी, आज पोरांना मजा करायला लागली, चला काय द्यायची. ओके, मग हे वास्तुशास्त्र आहे, हे साधं अध्यात्म आहे. हे कुठच्याही याच्यात जा तुम्ही, धर्माचा किंवा कुठेही जा, बरोबर. दानिया ज्याने केलंय, दानियाने इकडे भरपूर काही केलं असेल आणि दानिया गेली आणि फायनली बक्षीस घ्यायला मी गेलो, तुला वाईट वाटणार की नाही वाटणार. काम तू केलं आणि बक्षीस घ्यायला मी गेलो, ती मनात नाही मनात काय घालणार, शिव्या घालणार आणि त्या शिव्या लागणार. त्याच्यापेक्षा काय सांगायचं, दानियाचं बक्षीस आहे, एक मुलगी होती इकडे, तिने खूप छान काम केलेलं पण आता ती नाहीये, म्हणून हे बक्षीस तिच्या वतीने मी घेतो, हे बक्षीस तिचं आहे, मी पण काम केलंय थोडंफार पण तिने खूप केलं होतं. एवढं जर बोललात तर ती किती खुश होईल. मी नसताना पण याने माझं नाव
घेतलं ती दुवा देईल आत्मा. समजली गोष्ट? अशी विचार असणार मी एकटाच आहे वाटतं जगात, आहे ना? हा बरोबर ना? सगळ्यांना आधी खुश करतो आलो की, सगळ्यांना नमस्कार करतो, सगळ्यांना जागा करतो. आज रे ए बाबा बघा बघा, मरता कामा नाही, मी मरायला गेलो तर या. ओके चालेल. चलो पुढे जाऊया. आता बघा धन्य बरोबर बोलतो ना मी. ज्या ऑर्गनायझेशन मध्ये जाल ना तिकडे हे करा, नमस्कार करा, सगळ्यांची आठवण करा, ते तुमच्या बरोबर राहणार. समजलं? तेरी आत्मा मुझ में, मेरी आत्मा तुझ में. ओके चलो. आता रिस्पॉन्सिबिलिटी, हे खरं आहे हा, हे 100% खरं आहे हा. म्हणजे भूत वगैरे असतात की माहित नाही, मात्र भावना ही 100% असते. मी तुमच्याशी चांगला वागलो असेल आणि तुम्ही मला रडवलं असेल तर ते जन्मभर तुमच्यासोबत ते दुःख राहणार, 100% राहणार. ओके असू दे. चलो, काय तर कुठच्या तरी पिक्चरात तो डायलॉग आहे, ये क्या हो रहा है, काहीतरी मस्त काहीतरी डायलॉग आहे. समजलं ना? आसमान गरजने लगता है, ये होते वो होत आहे. हा तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे देवा माझ्यासमोर का काय काय होतंय, कसं होतंय, तेव्हा देव सांगतोय तुझ्याच कर्माची बळ आहे. ओके चलो पुढे. रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपरेशन ऑफ मॅन्युअल. तुम्हाला काय करावं लागेल? एक माणूस असावा लागेल आणि त्याला काय करावं लागेल? नेमावा लागेल. These consultants with the selected manager, they should select team with that help manager in the preparation of the manual. तो एकटा करू शकत नाही अदिती, त्याला काय करावी लागेल? आपली टीम तयार करावी लागेल. शिक्षकांमधला एक, क्लार्क मधला एक, शिपायांमधला एक. In most organizations, somebody for HR department is the usually given responsibility of preparing the manual. He prepare the manual, assist other managers and supervisor. तो इतरांची मदत घेतो आणि काय करतो? मॅन्युअल तयार करतो. समजलं रिया? पहिल्यांदा एक माणूस नेमावा लागेल, तो काय करेल? तुमचं मॅन्युअल तयार करेल. पुढचं आहे केअरफुली ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंग करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे हा. ड्राफ्टिंग तुमचं कसलं असलं पाहिजे? केअरफुली. केअरफुली म्हणजे तुम्ही ड्राफ्टिंग करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कसंही ड्राफ्टिंग करायचं नाही. The personal manual being the guide for the personal practices in the organization should be drafted very carefully after studying the standard policies in the regional industries. इतर इंडस्ट्रीमध्ये काय चालतं त्याचा अभ्यास करायचा आणि काय करायचं? आपली काय करायची? पॉलिसी तयार करायची. उदाहरणार्थ शिक्षकाचं काम आहे ना ते 4 तास असतं. किती तास असतं? 4 तासाचं. ओके, तुम्ही लावलं 8 तास काम तर तुमचे शिक्षक आहेत ते काय करणार? सोडून जाणार, कारण ते आधीच आळशी असतात, म्हणून ते शिक्षक झालेले असतात. बेसिकली समजलं? असं म्हण आहे अशी की भीक मागायला, मग काय ते मागता येत नसेल भीक तर मास्तर की शिक, असं लिहिलेलं आहे कुठंतरी. ओके, एवढ्या या प्रोफेशनची बदनामी पूर्वीपासून आहे. शिक्षकांना माहिती कुठेही जॉब मिळाला नाही तर मग माणूस काय होतो? अरे शिक्षक होऊया, म्हणून शिक्षण क्षेत्राची वाट लागलेली आहे. समजलं दानिया? स्वतःच्या इच्छेने शिक्षक झालेला खूप कमी असतो. मी मात्र माझ्या पूर्ण इच्छेने शिक्षक झालेलो आहे वयाच्या 21व्या वर्षी. ढकलून मला इकडे कोणी आणलेलं नाही, इतरांना आणलं असं मी म्हणत नाही. ओके पुढे जाऊया आपण. केअरफुली ड्राफ्टिंग. ड्राफ्टिंग तुमचं काय असलं पाहिजे? केअरफुली. तुम्ही पूर्ण याचा अभ्यास करायला पाहिजे. इंडस्ट्रीचा, इंडस्ट्रीमध्ये काय चाललं, त्यांच्या कंपनीमध्ये काय आहे, आमच्या काय आहे, यांच्या काय आहे, सगळ्यांचा अभ्यास करून तुम्ही काय केला? ड्राफ्ट केलायला पाहिजे. तुम्ही त्यात असं टाकलं की कोणालाही एका दिवसापेक्षा जास्त सुट्टी भेटणार नाही, आणि खाली लिहिलं जर मॅनेजरला वाटलं सुट्टी द्यावी तर तो देऊ शकतो. मग तुमच्यात 100% भांडणं होणार. कशाला की विचार? रियाला मॅनेजर सुट्टी देतो, मला देत नाही. मग अदिती आणि रिया काहीतरी दानिया बसमी करा, कदाचित हिचा आणि मॅनेजरचा काहीतरी आहे. बरोबर की तू? हा मग ती लिहायला पाहिजे, बरोबर की नाही रिया? लिहायला पाहिजे, खाली लिहायला पाहिजे एक दिवसापेक्षा जास्त मेहनत कोणालाही सुट्टी भेटणार नाही. सुट्टी घेतली तर पगार कट होईल. सुट्टी घेऊ शकता पण पगार कट होईल. स्टार करून लिहायचं, मॅनेजर तुम्हाला
किती दिवस सुट्टी देऊ शकतो. पण त्यासाठी खालील अटी आहेत. पहिलं म्हणजे मॅनेजरची पूर्ण इच्छा असावी. दुसरी गोष्ट, तुम्ही पूर्वी तेवढं काम केलेलं असावं. तेवढे काम म्हणजे 6 तास 40 मिनिटे ड्युटी असेल आणि तुम्ही रोज 3-3 तास काम केलं तर 9 तास काम एक्स्ट्रा केलं, मग तुम्हाला तो 1 दिवस सुट्टी देऊ शकतो. पगार कट होणार नाही. मग दानिया म्हणजे ठीक आहे, मी पण काम करते, मग कर, तुला पण देतो सुट्टी हवी तेव्हा. पण ते कोणावर अवलंबून आहे? पुन्हा मॅनेजरवर. नाही तर तुम्ही काय होणार, 3 दिवसच काय ते काम करतो डबल 6 तास 40 मिनिटं, 3 दिवस 12 तास करतो, आठवड्याचे 3 दिवस सुट्टी पुढची. असं चालणार नाही. हे कोणावर आहे? मॅनेजरवर. म्हणजे ड्राफ्टिंग करताना केअरफुली करायला पाहिजे, उगाच काय पण करू नये. आता समजलं? आता आपण आतापर्यंत जे काय शिकलो त्यामध्ये आपण प्रिपरेशन ऑफ ड्राफ्टिंग बघतो. पहिले म्हणजे माणूस नेमा, माणसाने केअरफुली काय केलं पाहिजे? ड्राफ्टिंग केलं पाहिजे. पुढचं आहे कंटेंट. पुढचं काय? कंटेंट. द मॅन्युअल शुड बी कंटेन इन्फॉर्मेशन ऑफ टर्म्स, कंडिशन. टर्म्स असल्या पाहिजे. आता सांगितलं ना, मॅनेजर सुट्टी देऊ शकतो, असं नाही चालणार. टर्म्स पाहिजे, कंडिशन असल्या पाहिजे. असं असं असलं तर तू देणार. रूल्स ऑफ डिसिप्लिन. डिसिप्लिनचे रूल काय आहेत? एक्सेप्टेशन फ्रॉम एम्प्लॉई. एम्प्लॉईचे एक्सेप्टेशन काय? एखादा माणूस जर डेडिकेशनली काम करत असेल तर त्याला मॅनेजर 8 दिवस लग्नाला सुट्टी देऊ शकतो, असं तिकडे लिहिलं. त्याला काय म्हटलं? ते पण तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके. एक्सेप्टेशन फ्रॉम एम्प्लॉई. रविवारचं काम करायला पाहिजे. मी तुला 4 दिवस सुट्टी काय, तुला 8 दिवस सुट्टी देईन. सलग 4 रविवार काम केलं तर तुला मी 8 दिवस सुट्टी देईन. रविवारचं कोण काम करतं का? नाही करत ना. हिने केलंय म्हणून हिला काय? सुट्टी. तुम्ही पण करा. मी बोलवते तेव्हा या, तुम्हाला मी डबल सुट्टी देईन. बोलवतो तेव्हा यायला कामाला पाहिजे. मान्य आहे का? डबल सुट्टी. ओके. गणपती काय नाही, 8 दिवस इकडे कामाला 11 दिवस. सगळे गणपती आले चालले 8 दिवस. कंपनी कोण जमणार आहे तुमची? चालणार नाही. आणि गणपती क्रिसमसची सुट्टी, चालले सगळे 6 दिवस क्रिसमसला, मग जा सगळे क्रिसमसला. तुम्हाला सरकारने सुट्टी दिली, तुम्ही जा. मात्र जो थांबेल त्याला मी 12 दिवस सुट्टी देणार. बोला. मग सांगू नका मी भेदभाव करतो असं. रिया म्हणते माझं लग्न आहे, मला 12 दिवस सुट्टी हवी आहे, मी क्रिसमसची 6 दिवस थांबेल. अदिती तू पण थांब, तुला देतो 12 दिवस सुट्टी. दोघांनी एकत्र देणार नाही. हा, तिने पहिला अर्ज केला, तिला ठरलेल्या तारखांना भेटेल, तू दुसऱ्या तारखा मग मी तुला देतो. अशा बऱ्याच कंपन्या. माझा भाऊ कोकोला कंपनीत कामाला होता, चुलत भाऊ. तिकडे असं असायचं, गणपतीत जे काम करायचे ना त्यांना डबल सुट्ट्या. म्हणजे ते पहिले 4 दिवस काम करायचा आणि पुढचे 8 दिवस तो सुट्टीवर यायचा. कारण 5 दिवसाची गणपती बुडवले की सगळेजण काही जॉबला येतात ना. 6व्या दिवसापासून पुढचे 15 दिवस करायचा, महाळ वगैरे करून जायचं, घटस्थापना करूनच जायचं. अशा प्रकारचे काय असतात? पॉलिसीज असतात. लक्षात घ्या. कंटेंट समजला? कंटेंट व्यवस्थित असला पाहिजे. ओके. प्रमोशन कसं होणार, तक्रारी कशा हँडल केल्या जाणार, हे सगळं होणार. ओके. समजलं? पुढचं पुढे काय? सेपरेट हँडबुक. सेपरेट काय? हँडबुक. As the personal policy manual is often valuable in nature, a separate handbook may be prepared for the senior manager and another handbook for the lower employee. Contain the relevant information. Okay. The content of the handbook may be abbreviated or expanded depending on the actual user need. सेपरेट हँडबुक म्हणजे काय माहिती आहे ना? चला, मुंबई विद्यापीठात सगळ्यांनी कसं वागायला पाहिजे? शिपायाला काय त्याची देणेघेणे आहे का? कुलगुरूने कसं वागायला पाहिजे? शिपायाला त्याच्याशी काय देणेघेणे आहे का? नाही. बरोबर. शिपायाला जास्तीत जास्त काय? शिक्षकाशी आपण कसं वागलं पाहिजे, शिक्षकाला आपण काय सोयी सुविधा दिल्या पाहिजे. विद्यापीठात काय चाललंय, विद्यापीठाचे फायनान्स अँड अकाउंट ऑफिसर त्यांनी अकाउंट कसं, तुला काय करायचं? मग ती मी एवढं मोठं मॅन्युअल होणार, बरोबर ना ग? मग ते काय करायचं? प्रत्येकाच्या नीडनुसार प्रत्येकाला काय द्यायचं? मॅन्युअल द्यायचं. समजलं? आता कुलगुरू साहेब असतात, प्रकुलगुरू असतात, रजिस्टर असतात, ते प्रशासनातले प्रमुख असतात. मग त्यांच्याकडे तेवढंच द्यायचं की काय प्रशासन कसं सांभाळायचं. शिपायांनी काम केलं नाही तर त्यांना शिक्षा काय द्यायची ते बघतील. कोण बघतील? डायरेक्टर वगैरे बघतील. असली फालतू काम आपण करायची नाही. मग हे काय करायचं? मॅन्युअल प्रत्येकाला द्यायचं. शिपायाला काय द्यायचं? शिपायाने कसं वागायला पाहिजे एवढंच द्यायचं. किंवा ऑफिसमध्ये कुठं कुठं काय काय असतं, कोणाला मदत करायला पाहिजे एवढंच द्यायचं. त्याला काय म्हणतात? सेपरेट हँडबुक. समजलं दानिया? पुढचं
रिव्हिजन. पुढचं काय? रिव्हिजन. ओके. ओके. रिव्हिजन म्हणजे काय माहिती ना, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस शुड बी अपडेटेड ॲज अँड वेन रिक्वायर्ड. जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही काय केले पाहिजेत? अपडेट करायला पाहिजेत. अँड वेन रिक्वायर्ड, जेव्हा गरज असेल तेव्हा ते काय करायचे? अपडेट करायचे. रिव्हिजन बिकेम इसेन्शियल ॲज अ रिझल्ट ऑफ इंटरनल ग्रोथ. तुमचं जे काही इंटरनल ग्रोथ आहे त्याच्यासाठी रिव्हिजन काय आहे? खूप महत्वाची आहे. कॉम्पिटिटिव्ह फोर्स और चार्ज इन द जनरल इकॉनॉमिक condition, employees should be intimated about the day's change at the earliest to the distribution of the supplement of the postage of the company website. रिव्हिजन म्हणजे काय सांगा? तुम्ही सातत्याने काय केली पाहिजे? पहिला पॅराग्राफ द्या, तुमची पॉलिसी काय करायला पाहिजे? चेंज करायला पाहिजे. आणि वेबसाईटवर तर लिहावं, किंवा एखादी पॉलिसी जर चेंज झाली तर तसं सर्क्युलर काढावं आणि सर्वांना द्यावं. पहिल्यांदा सही करावी असं असेल, आणि आता तुम्ही थंब मशीन लावली असेल आणि थंब मशीनवरची हजेरी तुम्ही जर कन्सिडर करत असाल तर सगळ्यांना ते लिहून लेखी स्वरूपात द्यावं सर्क्युलर. हा, की आतापासून काय? थंब मशीन. चुकून जर थंब लावला नाही तर तसं लेटर लिहा. लेटर लिहिलं नसेल तर तुम्ही दिवसभर काम करून तर पगार कापला जाणार. समजलं जाणीया? याला काय म्हणतात? रिव्हिजन. आता मी ब्रेक देणार आहे. पुन्हा झालं. पुढचं आहे, पुढचं काय? रिव्हिजन. रिव्हिजन. पुढचं काय? लिगल इश्यू. वास्तूवर प्रचंड श्रद्धा ठेवा, कारण तुम्ही कसे आहात, काय आहात हे फक्त वास्तूलाच माहित असतं, कारण ती तुम्हाला बघत असते. बरोबर ना? तुम्ही काय काम करता, मी दिवसभर काय काम करतो हे कुलगुरूंना माहिती असेल का? प्रकुलगुरूंना माहिती, साहेबांना कोणाला माहिती असेल का? कोणाला नाही. फक्त कोणाला माहिती असतं? या वास्तूला, की नरेश शेट्टी काय काम करतो. या वास्तूने मला वाचवायचं ठरवलं तर मला कोणीही बाहेर काढू शकत नाही. आणि जर मी चुकीचा असेल आणि वास्तूला मी नको असेल तर मला इकडे कोणीही वाचवू शकत नाही. हा आदत तत्वज्ञान. हा, आणि वास्तूचा न्याय मंजूर करतो मी, कारण दुसरी कोणती वाट बघत असेल इथनं गेलो असेल तर. आवाज नाही येते? लिगल इश्यूज आहे पुढचा मुद्दा. पुढे टाकला ना ग्रुपला? चला पुढे जाऊया. मला चांगला शिक्षक व्हायचं होतं लाईफ मध्ये. माझी अजून पण इच्छा आहे एक चांगला शिक्षक बनावं. आवाज येतोय? कधी होईल हे देवाला माहिती. तुमच्यासारखे विद्यार्थी भेटले तर होणार. आवाज येतोय? येतोय आवाज? थांबा रे. पुढे जाऊया. पुढचं आहे लिगल इश्यूज. बघा, जेव्हा तुम्ही जे काय बनवता, हे बनवतात पर्सनल मॅन्युअल बनवता, द सेक्शन ऑफ ऑन लिगल कंप्लायन्स शुड बी क्लिअर अँड लिस्ट रूल्स डायरेक्शन टू बी फॉलोड शुड बी ब्रीफली स्टेटेड. जे काय नियम आहेत, 8 तासापेक्षा भारतामध्ये तुम्ही कुठल्याही कामगाराला जास्त वेळ काम करू शकत नाही. तो करत असेल तर तो स्वेच्छेने. समजला विषय काय तो?
एका CHB चा शिक्षक 11 पेक्षा जास्त लेक्चर घेऊ शकत नाही. घेत असेल तर तो कुठून घेतो? स्वेच्छेने. मग ते जे काही नियम आहे ते नियम तुम्ही काय करायला पाहिजेत? पर्सनल मॅन्युअल करताना लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचं आहे forms. The manual should be contain various forms which are the used for the personal department, such as the use for the performance appraiser, health safety, leave application. फॉर्म असायला पाहिजे. फॉर्म म्हणजे समजलं, सुट्टी पाहिजे ना, मिळेल सुट्टी, लिव्हचं ऍप्लिकेशन कर. समजलं? पुरस्कार पाहिजे ना, मिळेल पुरस्कार, काय कर? ऍप्लिकेशन कर. तुला काहीतरी कम्पेन्सेशन पाहिजे असेल, ट्रेनिंगला गेली इथनं सावंतवाडीला 100 रुपये एसटीचे देतो, ऍप्लिकेशन कर. मग हे वेगवेगळे काय असायला पाहिजेत? फॉर्म पण बनवले पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आहे डिस्क्रिप्शन. The various term technical otherwise used in the manual should be clearly defined, described. This is the necessary for the avoid confusion, different interpretation. जे छोटे छोटे फुल फॉर्म असतात ना, HR म्हणजे काय? ह्युमन रिसोर्स. समजलं? हा, तिकडे तुम्ही होम पुन्हा काहीतरी R वरनं वेगळा अर्थ काढला, समजलं, तर ते चालणार नाही. ते डिस्क्रिप्शन असले पाहिजे. सगळे जे काही छोटे छोटे गोष्टी आहेत ते तुम्ही डिस्क्राईब केलेल्या असल्या पाहिजे. आतापर्यंत बाळांनो आपण समजलं ते बघा. हजेरी अदिती टाका ग्रुपला. पहिला म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द प्रिपरेशन ऑफ मॅन्युअल. तुम्ही जेव्हा मॅन्युअल बनवता तेव्हा जबाबदार व्यक्ती ठरवा. जबाबदार व्यक्ती काय करेल? केअरफुल ड्राफ्टिंग करेल. ड्राफ्टिंग केला की काय असेल? कंटेंट पण त्याचा चांगला असेल. ड्राफ्टिंग म्हणजे तो लिहिताना तो सगळा कंटेंट आत घालेल. तो घातल्यानंतर त्याचं सेपरेट हँडबुक तयार करेल, कोणाकोणाला कसं कसं हवंय ते. 5वं काय करेल? रिव्हिजन करेल. 6वा लिगल इश्यू करेल. 7वा फॉर्म्स आणि 8वा डिस्क्रिप्शन. पहिले काय आहे? आता म्हणा माझ्या मग. पहिले काय आहे? रिस्पॉन्सिबिलिटी फॉर पर्सनल मॅन्युअल. दुसरं केअरफुली ड्राफ्टिंग. तिसरं काय? कंटेंट. 4थं सेपरेट हँडबुक. 5वं रिव्हिजन. 6वं लिगल इश्यू. 7वं फॉर्म्स आणि 8वं डिस्क्रिप्शन. हे मुद्दे असे पाठ करायचे आणि क्रमवार मुद्दे आहेत ना. पहिल्यांदा माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी माणूस तेव्हा तो ड्राफ्टिंग करेल, त्याच्यामध्ये 3 म्हणजे तो कंटेंट घालेल, त्याच्यानंतर 4 काय हँडबुक देईल, 5वं तो रिव्हिजन करेल, 6वं काय करेल? लिगल इश्यू बघेल, 7वा फॉर्म आणि 8वा डिस्क्रिप्शन. असे हे सगळे काय करायचे? पाठ करायचे. आता पुढचं लेक्चर गुरव सर घेतील, त्याच्यानंतर मी येईल. ओके, चलो वर थांबू. हे मी नंतर लेक्चर घेईल, आता मी थांबतो. आता गुरव सर घेईल.